नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या कोकणामध्ये लावणीला सुरुवात झाली आहे. तर मी पण आलो शेतामध्ये लावणीसाठी. तर पहिल्यांदा रोप काढून घेतो व त्याच्यानंतर लावणीला सुरुवात करूया. तर हे जे रोप आहे म्हणजे हा जो वाण आहे तो सुवर्ण ह्या जातीचा वाण आहे. म्हणजे असे विविध प्रकारचे वाण असतात. सुवर्णा, कर्जत, सिंधू, कावेरी अशा विविध प्रकारच्या जाती असतात. पण हे सुवर्ण वाण आहे ते टिकण्यासाठी पण चांगलं आहे. हे आता आपण मूठ काढलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे मूठ बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा. कारण कसं आहे, ग्रामीण भागात विविध ठिकाणी विविध नावं असतात. तर आमच्याकडे ह्याला मूठ आम्ही बोलतो. म्हणजे हे भाताचं मूठ आहे. तर हे आता आपण काढलेलं आहे आणि आता ह्याची आपण लावणी करणार आहोत. तर आज आमचा पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवशी आम्ही थोडंफार इथलं जे रोप वगैरे आहे ते काढले आणि आता एक ट्रॅक्टर मागवला आहे आम्ही नांगरणीसाठी. म्हणजे कसं, पूर्वी आम्ही बैलजोडीने वगैरे नांगरणी करायचो, पण सध्या आता कसं झालं आहे की आता कोण बैलजोडी ठेवत नाही. तर आपण बघू शकता की बघा, हे एक लाकडाचं आहे. तर ह्याला आम्ही तिवय बोलतो. म्हणजे तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही सांगा. कारण कसं, आपली जेव्हा पाठ वगैरे दुखते, आपण कसं सारखं चिखलात बसून आपण जे रोप वगैरे काढत असतो, त्यामुळे आम्ही ह्या तिवईचा वापर करतो. तुम्ही तुमच्याकडे करता का ते कमेंट करून सांगा. थोडंफार आपलं हे रोप आता काढून झालेलं आहे. तर आता त्याची आपण लावणी करणार आहोत. पण लावणी करण्याच्या अगोदर आपण थोडीफार चिकळणी करणार आहोत. तर तुमच्याकडं पण अशी लावणीला सुरुवात वगैरे झाली आहे का, तर कमेंट करून नक्की सांगा. कारण कसं, ह्यावर्षी पाऊस वगैरे पण उशिरा पडला, त्यामुळे लावणीला पण उशीर झालेला आहे. आपण हा मोठ्या प्रकारचा पॉवर विडर आणलेला आहे. त्या पॉवर विडरच्या साहाय्याने आपण ही आता चिकळणी चालू केली. म्हणजे हा आता आपला पहिलाच तास चालू आहे. पहिल्या तासानंतर आपली जी चिकळणी वगैरे आहे ती चांगली होणार आहे. म्हणजे पूर्वी आपण काय केलं आहे की जो मोठा ट्रॅक्टर वगैरे असतो त्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण हे शेत नांगरलं होतं. त्यामुळे कसं झालं आहे, आता जी जमीन वगैरे आहे ती आता हलकी झाली. म्हणजे एकदम सहजरित्या आपली चिकळणी होणार आहे. म्हणजे इथून आपण 2 वेळ फिरवलं तर आपली चांगल्या प्रकारे चिकळणी होणार आहे. म्हणजे ह्या पॉवर विडरमध्ये पण कसं असतं, लहान प्रकारचे पॉवर विडर वगैरे असतात, पण हे असे मोठे वगैरे पण असतात. पण याची काय अडचण असते की हे समजा जास्त खोलवर गेले तर अडकण्याची पण शक्यता असते. काल गंमत अशीच झाली की आमच्या शेजारी शेतामध्ये हा जो पॉवर विडर आहे तो अडकला होता. त्यामुळे काढायला पण भरपूर वेळ लागला. तर पूर्वी कसं असायचं, जे आपली बैलजोडी वगैरे असायची त्याने पण चांगली नांगरट व्हायची. म्हणजे कसं, बैलांचं जे शेण वगैरे असायचं ते शेतामध्ये पडायचं व त्याचा आपल्याला खत व्हायचा. आपण हे थोडेसे मूठ वगैरे इथं बांधावरती काढून ठेवले होते. म्हणजे काय होणार, आपण जे आता नांगरट करतोय त्याला ती अडचण यायला नको म्हणून हे जे आपले मूठ वगैरे ते आपण हे बाजूला करून ठेवले. जशी आपली ही थोडीफार चिकलणी वगैरे होणार तशी आपण सुरुवात करणार. काय आलं आहे की आपण सध्या एकच तरवा काढला आहे. म्हणजे आमच्याकडे तरवा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा. कारण प्रत्येक भागामध्ये विविध नावं असतात. तर आम्ही आमचे जे 2 तरवे आहेत त्यापैकी एक तरवा आम्ही काढलेला आहे. त्याचे हे थोडंफार रोप आहे आणि बाकीचं आम्ही म्हणजे कसं थोडी थोडी लावणी करा. म्हणजे कसं झालं आहे, सध्या कोकणामध्ये माणसांची कमतरता झाली. म्हणजे जो तो आता आपण बघतो की तो मुंबईला जातो. गावच्या ठिकाणी माणसं पण कमी झाली. म्हणजे कसं झालं आहे, सध्या रेशनवरती धान्य वगैरे मिळतं. त्यामुळे काय झालं आहे की आजूबाजूची शेतं वगैरे आहेत ते आपण बघू शकता. हे बघा, शेतं पण आता ओसाड पडत चालले. म्हणजे काय होतं की लोक घरी असतात पण शेती करायला आता कंटाळले आहेत. आपण आता ही थोडीफार लावणी सुरुवात करत आहोत. म्हणजे आजच आपला हा पहिला दिवस आहे लावणीचा. तर आपल्याला कसं, आपल्याकडं माणसं कमी आहेत, आमची 2-3च माणसं आहेत. त्यामुळे आपली लावणी पण थोडी सावकाश होणार. म्हणजे असू दे, आपली काही घरचीच लावणी आहे. तर आपण काय कोणाकडे जात नाही. म्हणजे कसं असतं, आपण जर कुणाकडे वगैरे गेलो तर आपलं शेत असतं एक आणि बाकीच्यांची शेतं असतात 4-5. तर आपल्याला भरपूर कष्ट घ्यावं लागतं. म्हणजे जे काही कष्ट वगैरे आहेत ते आपल्याच आपण शेतामध्ये घ्यायचं. म्हणजे 8 दिवस जाऊ दे नाही तर 15 दिवस जाऊ दे, पण ते आपल्याच शेतामध्ये. म्हणजे कसं, आपण जे पिकवलेलं धान्य आहे तेच आपलं खरं सोनं आहे. आपण बघू शकता की आजूबाजूचे शेतं वगैरे ते पण आता लावून झालेले आहे. दुसऱ्या पण शेतामध्ये बघा माणसं आहेत, पण काही शेतं आपल्याला ओसाड बघायला मिळतात. तर कसं आहे, त्यांनी पण आता शेतीची त्यांना आवड नाही, पण बाकीची लोक आहेत त्यांना शेतीची आवड आहे. तर तुम्हाला पण अशी लावणीची आवड आहे का, तर कमेंट करून नक्की सांगा.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.